श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, अक्षय तृतीयेला कशा प्रकारे पूजा करून या शुभ दिवसाची संधी साधावी हे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. अक्षय तृतीयेला अर्थात या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे. पहाटे लवकरात लवकर बिछाना सोडावा. घराची सफाई व नित्यकर्म याहून निवृत्त होऊन पवित्र किंवा शुद्ध पाण्याने अंघोळ करावी. घरात पवित्र स्थानावर प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. नंतर मंत्र म्हणत संकल्प घ्यावा. ममाखिल पापक्षय पूर्वक सकल शुभफल प्राप्त ये. भगवप्रीती कामनया देवत्रय पूजनमह करिष्ये. हा मंत्र म्हणून संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने आंघोळ घालावी. षडोपचार विधीने प्रभू विष्णूंची पूजा करावी. प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पित करावी. नैवेद्यात जव किंवा गव्हाचा सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करावी. विष्णू सहस्त्र नामाचा जप करावा. सर्वात शेवटी तुळशीला जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी. या दिवशी उपवास करावा. मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे. त्यावर टरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवासणीला याचे दान द्यावे. या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करू शकतात. अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्मयज्ञ, पिंडदान आणि अन्नदान करावे. या दिवशी पाण्याचे मटके दान करावेत. तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ दान करणे शुभ ठरेल. दान व्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्यांची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमीच साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन जायदाद संबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजतात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं, कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे, दान पुण्य करावे, कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम येतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.